हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुवारचे मी काही उपाय व तोडगे सांगणार आहेत तुम्हाला. गुरुवारी सकाळी उठून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा जप करावा. याने खूप प्रसन्नता व मन शांती मिळते. आपला पूर्ण दिवस खूप छान जातो. स्वामींना बासमती तांदूळ व गूळ अर्पण करा. घरात लक्ष्मीचा वास राहतो. झेंडू फूल, हळद, हरभरा तांब्याच्या ताटात ठेवा. स्वामी समोर श्री लिहा. गुरुवारी शक्यतो पिवळे कपडे परिधान करा. आपला गुरुग्रह हा बलवान होतो. गुरुवारी आपल्याला हळदीचा टिळा पण लावायचा असतो. स्वामींना पिवळे फुल अर्पण करा. शांतता व यश प्राप्त होते आयुष्यामध्ये. संध्याकाळी तिळाचा दिवा स्वामींचा फोटो समोर लावा. नकारात्मकता निघून जाते. गरजूंना ब्राह्मणाला केळं व फुलदान द्या. गुरुवारच्या दिवशी गुरुकृपा प्राप्त होते. गुरुवारी केळे खा व 1 केळं दान करा. मनोकामना पूर्ण होतात. गूळ व पाणी वाटीत ठेवा. स्वामी जप करत झाडाला अर्पण करा. स्वामींच्या मूर्तीजवळ पिवळा पातळ झेंडा बांधा. घरात शुभ ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ चरित्र बुद्धीला दिशा मिळवते. स्वामींच्या पायाजवळ हळदीचे 5 ठिपके करा. घरात स्थैर्य निर्माण होते. लहान मुलांनी स्वामींच्या समोर साखर अर्पण करावी व ती मुलांना द्यावी. बुद्धी तेजस्वी होते. पाण्यात थोडं हळद टाकून स्वामी समोर शिंपडावे. घरात प्रसन्नता येते. दरवाजाला आपल्या उंबरठ्याचं लेपन अवश्य करावे. मंगळवार, पौर्णिमे, अमावस्या, शुक्रवार या शुभ दिवशी करावेत. याने खूप सकारात्मकता वाटते घरामध्ये. रात्री झोपण्याआधी स्वामींचे ध्यान करा. स्वप्न दोष टळतात. गुरुवारी 5 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणा. भीती नाहीशी होते. गुरुवारच्या दिवशी आपल्याला दरवाजावरती ओम किंवा स्वस्तिक किंवा श्री हे चिन्ह असे शुभ काढावेत. स्वामी समर्थ नामाचा हा मंत्र 108 वेळा जप करावा. सर्व संकटे दूर होतात. स्वामी नामद अर्पण करा. नात्यातील गोडवा टिकतो. गुरुवारी फक्त पिवळ्या फळांचा हार घ्या. मनशांती प्राप्ती होते. वास्तुशास्त्रानुसार तुमचे स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी. स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेला स्वच्छ भांड्याने ठेवावे. असे मानले जाते की असे केल्याने घरात धनाचा प्रभाव कायम राहतो. सकाळ व संध्याकाळ पूजा करताना शंख वाजवावा. शंखाच्या आवाजात सकारात्मकता ऊर्जा असते आणि त्याचा आवाज जिथे जातो तिथे नकारात्मकता ऊर्जा पळून जाते. शंखासोबत देवघरातील घंटा वाजवली तर शुभ फळ मिळते. कमळावर विराजमान झालेली लक्ष्मी मातेचा फोटो घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे चित्र लावावे. वास्तूनुसार देवी लक्ष्मीचे असते चित्र घरात लावल्याने घरात सुख समृद्धी येते. आठवड्यातून एकदा तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा आणि गंगाजलने शिंपडा. गंगाजल पवित्र आहे आणि ते घरातील नकारात्मकता ऊर्जा काढून टाकते व घरात सुख शांती नांदते. घराच्या मुख्य प्रवेशद्वार सकारात्मकता ऊर्जा समृद्धी आकर्षित करते आणि याचे स्वागत करते आणि म्हणूनच दरवाजा आकर्षक पण बांधला गेला पाहिजे. मुख्य दरवाजामध्ये कोणते तडे किंवा दोष नसल्यास खात्री करा आणि कुलूप सुरळीतपणे काम करत आहे का हे पाहावे. घराचा मुख्य दरवाजा बाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा. यामुळे तुमचा गुड लक नेहमी कायम राहील आणि घर सुरक्षित राहील. तसेच कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. घराच्या प्रामुख्याने दररोज भगवान शिव आणि चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख शांती नांदते. भगवान शिवाच्या मंत्राचा जप नियमित केल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात. घराच्या छतावर कधीही रद्दी ठेवू नये. तसेच छतावर काटेरी झाडे लावू नयेत. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मकता
ऊर्जा प्रवेश करते. घराच्या छताची जागा उत्तर पूर्व दिशेला मोकळी आणि रिकामी असावी. छत नेहमी स्वच्छ ठेवावे. बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. यामुळे समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता राहते. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये. तुम्ही असे केले तर दिवसभर तुमच्याबरोबर चुकीच्या गोष्टी होतील. घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्राची स्थापना करा. पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सूर्याचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. ज्या व्यक्तीला सुख समृद्धी इच्छा असते त्याने आपल्या घराच्या ईशान्य दिशेची विशेष काळजी घ्यावी. वास्तूमधील देवाच्या पूजेसाठी ही जागा ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत या दिशेला कधी घाण किंवा कचरा टाकू नये. देवघर नेहमी हे ईशान्य कोपऱ्यातच असावे. गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्रे परिधान करा. गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा. त्याच्यावर हळदीचे लेपन करा. गुरुवारी गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय वाचावा. गुरुवारी 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवा. 15 ते 20 मिनिटं ठेवून तो घरातील सर्व सदस्यांनी खा. नैवेद्य रोज जर दाखवला तर फारच उत्तम. रोज जमत नसेल तर गुरुवारी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवा. गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध वा विष्णू सहस्रनाम वाचावा किंवा ऐकावे. यामुळे खूप फरक जाणवतो. एखाद्या गरीबाला जेवू घाला. स्वामी सांगतात, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा का सहनशक्ती अंत झाला माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाची असल्याची किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जात. इथे 16 किंवा 11 वेळा श्रीसूक्त म्हणत महाराजांचा अभिषेक करायचा आहे किंवा स्वामी समर्थ जप म्हणत पण केलेला चालतो. महाराजांना मनभावे व श्रद्धाने स्वामी समर्थाची सेवा करावी. आपल्याला स्वामी महाराज हे नक्कीच केव्हा ना केव्हा फळ देतात. स्वामी समर्थ महाराजांपुढे हळदीचे गाठ स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि नंतर तिजोरीत ठेवा. धनवृद्धी होते. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या नावाने अन्न तयार करून एक पक्ष्यांना खाऊ घालावे. पुण्य लाभते. हळदीच्या गाठी स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि नंतर तिजोरीत ठेवा. याने धनवृद्धी व धनलाभ होण्यास मदत होते. शक्य असल्यास गुरुवारी पिवळे अन्न खाण्याचे प्रयत्न करावे. लाडू वगैरे पेढा हे पण महाराजांना प्रसाद म्हणून ठेवले तर चालते. मंदिरामध्ये जाऊन मनामध्ये श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. ज्यामुळे कोणतेही दुःख किंवा शोक मनामध्ये राहत नाही. असं त्या व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये समतोल राहतो. समतोल म्हणजे तो ना भावनांमध्ये वाहतो ना कठोर बनतो. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासाठी सामनाच वाटतो. दररोज मंदिरात जाणाऱ्यांना व्यक्तीच्या मनात किंवा मेंदूमध्ये कधीही क्लेश किंवा राग टिकत नाही. घरातील इतर सदस्य त्यांच्याशी भांडण करत असतील किंवा घरात काही वाद सुरू असतील तर त्यातील समजूतपणे परिस्थिती हाताळतो आणि वातावरण पुन्हा प्रसन्न करून टाकतो. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे गंभीर संकट येत नाही की तो कर्जाच्या काहीत बुडतो. थोडेफार कर्ज असेल तर काही फरक पडत नाही, पण ते सुद्धा विचारपूर्वक घ्यावे. जर मंदिरातून मिळत मंदिरावर मनापासून विश्वास असेल तर हा अडथळा नक्की दूर होतो.
मनोकामना पुन्हा पुन्हा त्या व्यक्ती करणे. जेव्हा आपण मंदिरात जाऊन आपली मनोकामना पुन्हा पुन्हा देवापुढे मांडतो तेव्हा आपल्या मंदिरातील सकारात्मकता ऊर्जेचा लाभ होतो. त्यामुळे निसर्ग सक्रिय होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात. मंदिरात गेल्यामुळे आपल्या पंचांगण आणि सण उत्सवाची माहिती मिळते, जी आपल्या जीवनात समृद्धी बनवते. व्हिडिओ आवडलाच असेल तर स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.